ग्रामविकास मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले प्रकरण मॅनेज. तक्रारकर्त्यानेच तक्रार मागे घेतल्याचा आरोप. ते पत्र माझे नाही, कपिल पडघाण. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ज्या प्रकरणात चौकशी आणि अंकेक्षणाचे आदेश दिले होते त्या अंजनसिंगी येथील दलित वस्ती भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी अहवाल तब्बल 3 महिन्यांपासून प्रलंबित असल्याने प्रकरण मॅनेज झाले की काय अशा चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान सदर प्रकरणाची माहिती घेतली असता प्रकरणातील तक्रारकर्ते क्रांतिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघण यांनी सदर प्रकरणी लेखी पत्र देऊन तक्रार मागे घेतल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल बोरखडे यांनी सांगितल्याने एकंदरीतच तक्रार मागे घेतल्याच्या चर्चेला बळ मिळत आहे. अंजनसिंगीच्या दलित वस्ती प्रकरणाच्या संदर्भातली थोडीशी मला अपडेट पाहिजे होती. हो, ते प्रकरण काय मागे घेतलेलं आहे का असं काही? हो, ज्यांची तक्रार होती ना त्यांनी मागे घेतलेला आहे. ते प्रत्यक्ष आले होते का अर्ज द्यायला? हो, म्हणजे त्याच्यानंतर तर ते बरेचदा येऊन गेले ऑफिसला. प्रत्यक्ष आले होते का आपल्याकडे? हो, चौकशीच्या दिवशी उपस्थित होते आणि ऑफिसला डाकमत दिलं होतं त्यांनी ते. अच्छा. हा, आणि त्याच्यानंतर तर ते बरेचदा येऊन गेले. तर दुसरीकडे सदर प्रकरणी ते पत्र माझे नसून मी कोणतीही तक्रार मागे घेतली नाही असे कपिल पडघण यांनी सांगितले आहे. तुम्ही बोलून घ्या, पण तुम्हाला अजून मी 100% सांगतो, मी पत्र असं काय म्हणते बॉस होता अधिकाऱ्यापाशी देऊन दिलं नाही भाऊ. एकंदरीत राज्याच्या ग्रामविकास मंत्र्याच्याच आदेशाला लालफित शाहीत केराची टोपली दाखविली असेल तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.